प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया। नमस्कार, मी अजित चौहान। स्वागत आपलं पुन्हा एकदा टिळक पंचांगानुसार कोकणात आज अनेक घराघरात गणरायाचं आगमन झालंय। सकाळीच अनेक घरात लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। टिळक पंचांग वापरतात त्यांच्याकडे 3 वर्षातून गणपतीचं आधी आगमन होतं। टिळक पंचांग आणि इतर पंचांगात अधिक महिने वेगवेगळे येतात आणि उत्सव साजरे करण्यात अंतर पडतं। त्यामुळे यावर्षी गणेशोत्सव लांबला असला तरी टिळक पंचांग वापरणाऱ्या मंडळींचा अश्विन महिना अधिक असल्यानं त्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय। गुहागर, रत्नागिरी, चिपळूण आणि दापोलीतल्या शेकडो घरात गणरायाचं आगमन झालंय। टिळक पंचांगाप्रमाणे यावर्षी पहिल्यांदाच 8 दिवसांचे गणपती असणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।